नमस्कार. मी डॉक्टर शिवराज जाधव, डॉक्टर जाधव हॉस्पिटल सेक्टर 4 ऐरोली यांच्या वतीने माझ्या सर्व डॉक्टर बांधवांना डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि याच दिवशी मी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडासा एक माहितीचा एक व्हिडिओ आणलेला आहे. वयाच्या 60नंतर आपल्यातल्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना बरेच त्रास होत असतात. आज आपण पाहताय की जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्ट्रोक, हार्ट अटॅक्स असे बरेच विविध आजार आपल्या आसपास घुमत आहेत. आणि हे आजार आपल्या आजकालच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे निर्माण झाले आपण बऱ्याच लोकांना पटलेलं आहे. तर माझा हा सल्ला आहे सुरुवातीला की आपण सर्वांनी आपली लाईफस्टाईलला खूप चेंज करायला हवं आहे. सर्वात पहिलं जे महत्त्व येतंय ते म्हणजे आपल्या डाएटचं. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मी सल्ला देईन की जे नागरिक 60 वर्षाच्या सिनियर आहेत त्यांनी संध्याकाळी 7च्या आत जेवावं आणि त्याही नंतर एक 2-3 तास साधारणपणे हालचाली चालू ठेवा, जेणेकरून पचन आपले चांगले होते. आणि आहारही एकदम पहिल्या आहारापेक्षा निमांतरी एक 70-80% असावा. 10-20%, 30% आहार हा कमी केलेला कधीही चांगला. कधी कधी रात्री असं होतं की आपल्या झोपेमध्ये आपल्याला आपलं शुगर्स लेवल कमी होतात, ज्याला आपण हायपोग्लायसेमिया असे म्हणतो. तर अशा वेळेला आपण एखाद्या आपल्या आसपास बेडच्या आसपास छोटी साखरेची पुडी अथवा एखादं चॉकलेट ठेवावं, जेणेकरून आपल्याला तसं काही भासल्यास किंवा घाम येतोय, चक्कर येते, डोळ्याला अंधारेचं वाटत असेल तर ती नक्की घ्यावी आणि जेणेकरून आपली शुगर लेवल बऱ्याच वेळेला आपण चेक करू शकतो. त्याचबरोबर सिनियर लोकांमध्ये बऱ्याच वेळेला पाण्याचे इंटेक हे कमी असतं, ज्याला आपण डिहायड्रेशन असं म्हणतो. त्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन निर्माण होतात, जसं न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन म्हणजे काही बुद्धिभ्रम होतो की काही आठवत नसतात गोष्टी किंवा काही गोष्टीला आपल्याला म्हणजे सुचत नाही पटापटा कसे निर्णय घ्यावेत. तर अशाला वॉटर इंटेक हा असलाच पाहिजे. साधारणपणे दिवसाकाठी 3 ते 4 लिटर पाणी हे पिणं अत्यंत गरजेचं आहे. तर दर 2-3 तासाला 1-2 ग्लास हे पाणी पिणं अत्यंत सल्ल्याचं आहे. त्याचबरोबर आपल्या डाएटमध्ये आपण 5 पांढरे पदार्थ आपण जे शक्यतो टाळू शकतो. त्यापैकी पहिला आहे म्हणजे साखर, दुसरा आहे मीठ, तिसरा आहे मैदा, चौथा आहे भात आणि पाचवा आहे तेल. ते जरी आपले रोजच्या आहारात आपण वापरत असू तरी याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी केलं पाहिजे. कारण याच्याने आपल्या आहार आणि विहार दोन्हीमध्ये आपल्याला बराच फरक पडतो आहे. तर या काही बेसिक सल्ल्यांचं आपण जर का पालन केलं तर आपला वृद्धापकाळ हा नक्की सुखकर जाईल. त्यातूनही हाडांच्या बाबतीत काही समस्या वाटल्यास आम्हाला नक्की संपर्क करा. परत एकदा आपला शुभचिंतक डॉक्टर शिवराज जाधव फ्रॉम डॉक्टर जाधव हॉस्पिटल, ऐरोली सेक्टर 4, नवी मुंबई. धन्यवाद.